एक विशेष बातमी आपण बघूया। गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सतत पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवांमुळे पक्षात सुद्धा खटके उडायला सुरुवात झाली आहे। अंतर्गत मतभेदांनी आधीच पक्षामध्ये उभी फूट पडली आणि आता पुन्हा नव्या गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंटर पॉइंटला आहेत पुन्हा एकदा संजय राऊत। उद्धव ठाकरेंनी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। बैठकीतील इनसाइड स्टोरी उद्धव ठाकरेंच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत। मुंबईतील बैठकीत काय काय घडलं ते आता सविस्तरपणे पाहूयात। मवियाला मिळालेल्या राज्यसभेच्या जागेवरून बैठकीत वादाची ठिणगी पडली आहे। राज्यसभेची जागा देण्याची मागणी काँग्रेसनं केली होती, त्यावर तुम्ही राष्ट्रवादीशी बोला अशी भूमिका घेतली होती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्याचवेळी प्रियंका चतुर्वेदींनी आक्षेप घेतला। आय वॉन्ट टू प्रोटेस्ट, व्हाय इज संजय राऊत गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यावर उद्धव ठाकरेंनी ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेणार असं म्हणत संजय राऊत यांची बाजू घेतली। तर 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला असा प्रश्न मराठवाड्यातील खासदारांना उपस्थित केला। बैठकीतील नाराजीची मालिका इथंच संपत नाही। जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून कोणतीच मदत मिळाली नाही, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते शिवसैनिक नाराज आहेत। आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली। प्रकृतीमुळे उद्धव ठाकरेंवर मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत असा मुद्दा संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता। परिणामी मुंबईतील बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी फारसा संवाद साधला नाही। ते जरा रागातच होते असं देखील एका खासदारानं सांगितलं। मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा माझा जन्मापासून मी सदस्य आहे। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील इनसाइड स्टोरीनं पक्षातील मतभेद समोर आले, त्यामुळे विरोधकांनी टीका करण्याची चांगलीच संधी साधून घेतली। एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे। उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो। विरोधकांनी केलेली टीका राजकीय असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं। मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेनं जिद्दीनं लढवली होती, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत लागणारी आर्थिक ताकद आणि मोठं पाठबळ देऊ शकत नसल्यामुळे आदित्य ठाकरे सक्रिय झाले नाहीत, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं। सत्ता गेली 2022 मध्ये, तेव्हा काही कालावधीनंतर सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता। तो जो काही टेम्पो होता तो टेम्पो हळूहळू कमी होत गेला, ही वस्तुस्थिती आहे। तो वाढवायचा की तसाच ठेवायचा की आहे तशीच भूमिकेत राहायचं, हे त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात निर्माण झालेले मतभेद उद्धव ठाकरेंना विचार करायला लावणार आहेत। राज्यभर फिरून नागरिकांशी संवाद साधणं, शिवसैनिकांच्या भावना समजून घेत पक्ष बळकट करणं हे काम ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत नाही। उद्धव ठाकरेंना प्रकृतीमुळे मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे जोपर्यंत मुंबई सोडून राज्यभर फिरणार नाहीत, गाव पातळीवरील शिवसैनिकांना बळ देणार नाहीत, तोपर्यंत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार नाही। परिणामी आदित्योदय होऊन त्याची किरणं राज्यभर पसरली तरच ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय फायदा होईल। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।